नमस्कार. मी अभिषेक चौधरी. स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत सातारा येथील संगम माहुली येथे. सातारा शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेले संगम माहुली आणि क्षेत्र माहुली ही 2 गावे आहेत. या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते, कारण इथे अनेक प्राचीन मंदिरे आणि मराठाकालीन स्थापत्यशैलीची उदाहरणे पाहायला मिळतात. हा भाग धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. येथील मंदिरांपैकी काशी विश्वेश्वराच्या मंदिराची आज आपण माहिती घेऊया. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक शिवलिंग व एक मोठा नंदी बघायला मिळतो. शक्तीचे प्रतीक असणाऱ्या बजरंगबलीचे छोटेसे मंदिर मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळते. हे आहे काशी विश्वेश्वराचे मुख्य मंदिर. 1735 मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी हे मंदिर बांधले होते. मंदिराची रचना आणि दगडी बांधकाम खूप आकर्षक आहे. आतापर्यंत आपण अनेक महादेवाची मंदिरे पाहिली असतील. प्रत्येक मंदिराबाहेर नंदीही पाहिला असेल, परंतु येथील मंदिराबाहेरील नंदीला स्वतंत्र व अतिशय सुंदर बांधकाम असलेला दगडी मंडप बघायला भेटतो. नंदीचे दर्शन घेऊन मुख्य मंदिराकडे जात असतानाच मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच दगडी बांधकाम असणाऱ्या मंदिराचे खांब व त्यावरील कोरीव नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेतात. खूप सुंदर अशा प्रकारचे नक्षीकाम येथील खांबांवर करण्यात आलेले आहे. गाभाऱ्याच्या समोरील भागात व मंदिराच्या मध्यावर गोल मोठा दगडी कासव आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या आतून बाहेर बघितल्यानंतर दिसणारा नंदी खूप छान वाटतो. तसेच मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती तर एका बाजूला एका देवीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. हे आहे मुख्य काशी विश्वेश्वराचे शिवलिंग. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या चौकटीवर असणारे कोरीव काम मराठाकालीन स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. तसेच गाभाऱ्याबाहेर टांगलेली मोठी घंटा हे एक मंदिराचे आकर्षण आहे. हर हर महादेव म्हणत काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले की मनाला एक वेगळीच शांती मिळते. मंदिरात असणारी शांतता, आजूबाजून येणारा पक्ष्यांचा आवाज, मंदिर व मंदिराचा स्वच्छ परिसर अगदीच वेगळा व आनंददायी अनुभव देणारा आहे. मंदिराच्या चहूबाजूने दगडी बांधकाम असलेली तटबंदी आहे. तसेच विश्रांतीसाठी जागा आहे. मंदिराच्या अगदी समोर एक भव्य दीपमाळ आहे. जेव्हा इथे दीपोत्सव होत असेल तेव्हा दीपमाळेवर सगळीकडे दिवे लावले जातात. येथे एक सूचनाही लावण्यात आलेली आहे. मंदिर व मंदिराच्या परिसरात प्री वेडिंग, मॅटर्निटी, मॉडेलिंग व बेबी शूट करण्यास सक्त मनाई आहे. येथे संगमावर छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील आहे.
मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या कडेला शाहू महाराजांच्या खंड्या श्वानाची समाधी आहे. ही समाधी 250 वर्ष जुनी आहे. याच खंड्याने शिकारी दरम्यान शाहू महाराजांचे प्राण वाचवले होते. त्याच्याच पाठीमागे अजून एक मंदिर आहे. त्याचे बांधकाम अतिशय मजबूत आणि खूप सुंदर असे आहे. एका बाजूला श्री गणराया तर दुसऱ्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आपल्याला या घाटावर बघायला भेटते. मंदिराच्या आतमध्ये डागडुजीचे काम चालू असल्यामुळे मंदिराच्या दरवाजाला कुलूप होते. त्यामुळे आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. परंतु तुम्ही कधी या भागात आला तर आतमध्ये जाऊन मंदिरातील आतली माहिती नक्कीच एक्सप्लोर करा. मित्रांनो, आपला आजचा संगम माऊलीचा प्रवास इथेच संपतो. तुम्हाला संगम माऊली कसं वाटलं? खरंच निसर्गाची आणि अध्यात्माची इतकी सुंदर सांगड इथे बघायला मिळते. जर तुम्ही साताऱ्याला जाणार असाल तर या सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या. मला खात्री आहे की तुम्हालाही खूप छान वाटेल. हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.